महाभारतातले कुंतीचं आयुष्य. चला तर बघूया, कुंतीला देवाकडून पुत्र झालेत अशी काही पद्धत होती का, किंवा आज आहे का? वैदिकीय काळात संतती ही केवळ घराचा आनंद नव्हती, ती पितृऋण फेडण्याची आणि वंशाची ज्योत जिवंत ठेवण्याची जबाबदारी होती. म्हणूनच अनुस्मृती, अपस्तंभ, गौतम बौद्धायन आणि वसिष्ठ धर्मसूत्रांनी नियोगाला स्वैरता नव्हे तर अपवादात्मक धर्म म्हणून मर्यादात मान्यता दिली. पती मृत किंवा असमर्थ असताना कुलपरंपरा तुटू नये म्हणून आखलेला ही व्यवस्था समाजाने कर्तव्य म्हणून स्वीकारली, जिथे जैविक पितृत्वापेक्षा सामाजिक वारसा आणि इतिहासाचा अखंडता मोठी मानली गेली. मनातलं महाभारत सांगतं, नियम बदलतात, नाव बदलतात, पण वंश टिकण्याची मानवी धडपण काळाच्या प्रत्येक पानावर वेगवेगळ्या रूपात पुन्हा जन्म घेत राहते. कुंतीला देवाकडून पुत्र झाले म्हणून प्रश्न उभे राहतात आणि कुरुवंशातील संतती स्वतःची नव्हती म्हणून टीका होते. पण महाभारतात मनात शांतपणे आठवण करून देते, त्या काळात धर्म वेगळा होता. नियोग ही स्वैरता नव्हती, तर वंश वाचवण्याची सामाजिक जबाबदारी होती. पती असमर्थ किंवा मृत झाल्यास संतती योग्य पुरुषाकडून संतती घेणे हा कर्तव्याचा मार्ग मानला जात असे. याचा नियोगातून अंबिकेपासून धृतराष्ट्र, अंबालिकेपासून पांडू आणि दासीपासून विदुर जन्मले. रक्तापेक्षा वंशाची सातत्य आणि समाजाची मान्यता मोठी ठरली, म्हणूनच ते कुरुच राहिले. आज आपण म्हणतोय नियोग संपला, पण सत्य इतकंच, नाव बदलली, पद्धती बदलल्या, गरज तसंच राहिली. काल वंश वाचवण्यासाठी ऋषी बोलावले जात, आज विज्ञानाची दार उघडली. सरोगसी म्हणजे IVF, स्पर्म डोनेशन हेच त्या जुन्या प्रश्नाचं न उत्तर आहे. महाभारत मनातलं सांगतं, समाज नैतिकतेचा भाषा बदलतो, पण जीवनाची भूक ही वंशाची ओढ काळ ओलांडून कायम तीच राहते.